चला, आपण काल एक मेन गोष्ट शिकत होतो, पीपीटी. आपण त्याचं काल स्टेटमेंट पाहिलं होतं, थेल्स थेरम, ज्याचं दुसरं नाव आहे पीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यात स्टेटमेंट काय होतं? इन एनी ट्रायंगल, आपण जो कोणताही ट्रायंगल घेतला त्याच्यामध्ये कोणत्याही दोन साइडच्या डिस्टिंक्ट पॉइंटला जोडून बनणारी लाईन रिमेनिंग साइडला, या साइडला जर पॅरलल असेल तर हे दोन पॉइंट्स या दोन साइड्सला इक्वल रेशो मध्ये डिवाइड करतात. तर इथे जर एबीसी ट्रायंगल असेल आणि याला कट करणारे हे दोन पॉइंट्स PQ जर पॅरलल असेल BC ला, तर आपण म्हटलं होतं AP is to PB is equal to AQ is to QC. हे आहे इफ आणि हे आहे देन. तर या पद्धतीने हे स्टेटमेंट होतं. आता आपल्याला या स्टेटमेंटचं आज NCERT मधलं प्रूफ पाहायचं आहे. हे प्रूफ तुम्हाला 4 मार्क्स साठी येईल, 4 किंवा 5. आपण काल जो सिलेबस पाहिला त्याच्यात मी तुम्हाला प्रूफ दाखवला शेवटच्या कॉलम मध्ये. तर याचा प्रूफ तुम्हाला विचारला जाणार. तर जनरली सिलेबस आपले आहे ते प्रिंट करून घरी ठेवा आणि काय करा, त्याच्यात पहा कोणत्या चॅप्टरचे प्रूफ दाखवलेले आहेत. तेवढे प्रूफ आपण लर्न करायचे. ते बोर्ड विचारणार. जे त्या लिस्ट मध्ये प्रूफ दिसत नाही ते पाठ करण्याची गरज, कारण त्याच्यात वेळ जाईल विनाकारण. म्हणून हे प्रूफ महत्वाचे आहे. आता ह्याचं जे प्रूफ आहे हे मी तुम्हाला NCERT मध्ये जसं दिले तसं शिकवतो आणि तेच करेक्ट आहे. याच्यासाठी मी तुम्हाला काल काही प्रॉपर्टी सांगितल्या होत्या. कोणकोणत्या होत्या? डिफरंट बेस अँड हाइट्स पहिली केस होती. सेकंड केस सेम बेस, थर्ड केस सेम हाइट, फोर्थ केस बेस अँड हाइट बोथ आर सेम. त्याचा आता इथे यूज होणार. इथं जरी तुम्हाला दिलेलं नाही तरी ते ऍक्च्युअली यूज होतं. पहा, आपल्याला स्टेटमेंट तर काल माहित झालं होतं. आता स्टेटमेंट पुस्तकात आहे ते तुम्ही पाहू शकता. जी पुस्तकातली फिगर आहे मी तीच तुम्हाला काढून दाखवतो. समजा आपल्याला एक ट्रायंगल दिलेला असेल. समजा हा तो ट्रायंगल आहे. ओके. आता या ट्रायंगल मध्ये एक पॅरलल लाईन आपल्याला काढायची आहे. तर ही पॅरलल लाईन आहे या थर्डला. नीट समजून घ्या. माझा उद्देश आजच्या आज इथेच तुमचं हे प्रूफ क्लिअर झालं पाहिजे. त्याला परत वेगळा वेळ देत बसू नका. सोपं प्रूफ आहे. काल सांगितलेल्या प्रॉपर्टीचा इथे यूज होतो. ठीक आहे. मग हे जे व्हर्टायसेस दिसते की नाही तुला? तर समजा हा ट्रायंगल आहे ABC आणि इथे हे दोन पॉइंट दिलेले ते DE. हा आपला मेन ट्रायंगल आहे दिलेला. कोणत्याही प्रूफ मध्ये आपल्याला काही गोष्टी माहित असतात. जसं आता आपण पहिल्यांदा लिहू इथं गिवन. कोणत्याही प्रूफची पहिली स्टेप असते गिवन. गिवन डेटा इतका इम्पॉर्टंट असतो त्यात जवळपास तुमचं हाफ आन्सर असतं. कोणत्याही प्रूफ मध्ये गिवन डेटा खूप महत्वाचा असतो आणि कधी कधी गिवन डेटा इनसफिशियंट असतो. आन्सर पर्यंत जायला तेवढी हेल्प मिळत नाही. तेव्हा आपण कन्स्ट्रक्शन्स करतो आणि हेच या प्रूफचं वैशिष्ट्य आहे. इथे कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे आपल्याला. पण आधी मी गिवन लिहितो. पहा, इन ट्रायंगल ABC आपण काय म्हणू शकू? DE पॅरलल BC. हे गिवन आहे, कारण इफ स्टेटमेंट म्हणजेच गिवन आहे ना. जे दिलं असेल तेच गिवन आहे.
सध्या एवढंच डोक्यात धरा. तर मग आपल्याला लिहायचं असतं टू प्रूव्ह. गिव्हन वरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? आपल्याला प्रूव्ह करायचंय की डी जर बीसी ला पॅरलल असेल तर हे डी आणि ई हे दोन पॉइंट्स ए बी आणि AC या दोन साइड्सला इक्वल रेशो मध्ये डिवाइड करतात. तर आपलं टू प्रूव्ह असणार आहे AD is to DB is equal to AE is to EC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पण एवढ्यावर आपलं प्रूव्ह होणार नाही. मग आपण काय करू? कन्स्ट्रक्शन. तर थोडंफार बांधकाम आपल्याला करावं लागेल इंजिनियर बनून. आता पहिलं कन्स्ट्रक्शन पहा. मी डी मधून AE वर एक परपेंडिक्युलर टाकतो लाईक दिस. हा एक परपेंडिक्युलर आहे. सेम ई मधून AB वर एक परपेंडिक्युलर टाकतो. ठीक आहे. त्यानंतर मी कनेक्ट करतो BE आणि परत कनेक्ट करतो C. आता जिथे परपेंडिक्युलर टाकलेला आहे तिथे आपण त्याचे आयडेंटिकल मार्क्स देऊ. पहा, मी सगळं पुस्तकानुसार करून देत आहे. आता हे जे नवीन दोन पॉइंट्स मिळाले आपल्याला, लेट्स से त्यांना आपण N आणि M म्हणू. हे पॉइंट्स आहेत. असं का केलं? तर यामध्ये आपण पहिल्यांदा ट्रायंगल घेऊ ADE. दिसतो मेन ट्रायंगल ADE. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या, तर पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन लिहूया. ड्रॉ EN परपेंडिक्युलर AD. AD वर आहे म्हणजेच AB वर पण आहे, कारण ती साइड पुढे एक्सटेंड झालेली आहे. तर आपण सध्या AD पर्यंतच लक्षात ठेवू. सोबत सांगा DM परपेंडिक्युलर AE. हे सेकंड आहे. Also join BE and CD. एवढं काम केलंय आपण आता. Now we are all set to prove this. चला आता या प्रूफ कडे. पहिलं प्रूफ, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया असा लिहितात, 9th स्टँडर्ड मध्ये शिकलाय तुम्ही. एरियाला एक शॉर्ट फॉर्म लिहायचा AR. ठीक आहे. तो AR तुम्ही स्मॉल मध्ये पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा A जर तुम्हाला ABC च्या A सोबत कन्फ्युज करत असेल तर तुम्ही AR लिहा. AR म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ADE. पहा आता, काल तुम्हाला सांगितलं होतं एरिया तो ऑब्व्हियसली काय असेल, हाफ इंटू बेस. ADE हा जो ट्रायंगल दिसतो ADE, त्याचा बेस पहा मी AD मानतो. तुम्ही म्हणाल सर याचा बेस तर AE पण आहे, पण आधी आपण AD मानूया, काही अडचण नाही. तर AD हा बेस असेल आणि इंटू हाईट आहे EN. दिसली? EN हाईट आहे. तर हे झालं तुमचं फर्स्ट स्टेटमेंट. आपण ट्रायंगल ADE लिहिला. आता पहा, दुसरा एक ट्रायंगल आहे. थोडस कोणते ट्रायंगल घ्यायला त्याच्याकडे लक्ष द्या. सगळ्यात वरचा कोणता आहे? ADE. आता खालचा एक ट्रायंगल घ्या, हा BDE हा ट्रायंगल. नाव एरिया ऑफ ट्रायंगल BDE. तुम्ही नीट पहा, BDE जर मी इकडे सेपरेटली ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, असा दिसतोय, तर बघा हा एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. आणि एक प्रॉपर्टी आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकली होती, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलची हाईट नेहमी ट्रायंगलच्या बाहेर असते. तुम्हाला जर असं लक्षात आलं, बघा हाईट म्हणजे परपेंडिक्युलर हाईट.
तुम्ही इथून कुठूनही आता जर एक हाईट टाकली तर ती राईट अँगल येणार नाही. म्हणून आपण काय करतो, याचा बेस करतो एक्सटेंड आणि याला इथून या व्हर्टेक्स मधून एक हाईट टाकतो. आता मी ही जी बाहेर काढलेली फिगर आहे ती मध्ये पाहायचा प्रयत्न करा. हा जो ट्रायंगल आहे तो इथे आहे बीडीई. बघा बरं, हा ई व्हर्टेक्स इथे आहे, दिसला? आणि ई मधून गेलेली हाईट ही EN इथे आहे. किती इंटरेस्टिंग आहे. आणि त्याचा बेस कोण आहे? बीडीई. एक्सटेंड केलेलं फक्त हाईट साठी आहे. ती डॉटेड लाईन त्याच्यासाठीच असते. तिथं ऍक्च्युअल कुठली साईड एक्झिस्ट करत नाही. त्याची हाईट आहे बाजूला. तुम्हाला कधी एक गोष्ट लक्षात घ्या, एखादं झाड जर वादळामुळे थोडंसं असं वाकडं झालं असेल आणि वाकडं झाल्यामुळे तुम्हाला कोणी विचारलं झाडाची हाईट सांगा, झाडाची हाईट सांगा, तर तुम्ही ती अशी मोजता काय? हाईट आपण स्ट्रेटच मोजतो. म्हणून मग तो झाड तर ऍक्च्युअली इथं होतं, इकडे काय एक्झिस्टच करत नव्हतं. पण आता प्रॉब्लेम मुळे ते इकडे आलं. तर हाईट इकडे बाहेर गेली की नाही फिगरच्या, तो हा प्रकार असतो. डॉटेड लाईन जी आहे ती ऍक्च्युअली तिथे एक्झिस्ट करत नाही. पण प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल नुसार ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलची हाईट नेहमी आउटसाइड द ट्रायंगल असते, बाहेर घेतली आपण. म्हणजे तुम्ही याचा बेस कोणता घेणार? DB आणि हाईट काय घेणार? EN. ठीक आहे. आपलं सेकंड जे स्टेटमेंट आहे ते इथून येईल. तर इथून तुम्ही लिहा एरिया ऑफ BDE इज हाफ, याचा बेस DB आणि हाईट परत EN. सेकंड, मी काल एक प्रॉपर्टी सांगितली होती. काल मी एक प्रॉपर्टी सांगितली होती. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज प्रोपोर्शनल टू द रेशिओ ऑफ बेसेस. तेच व्हायले की नाही बघा. तर इथे कॅल्क्युलेशन करावं लागते. स्टेट बोर्डने या आधी प्रॉपर्टी दाखवलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला प्रूफ मध्ये एवढं लिहायची गरज नाही. आता एनसीईआरटीनं दाखवलं नाही म्हणून लिहावं लागेल. बिनकामाचं काम लावून दिलं. चला, आता मी एक काम करतो, पहा, लक्ष द्या. अगेन एरिया ऑफ ट्रायंगल ADE. सर हा तर काढला होता, परत काढूया. परत का काढायचा? आता मी याचा बेस आणि हाईट चेंज करतो, कळलं? म्हणून मी दोन हाईट काढल्यात, कळते तुम्हाला? एकदा बेस कोणता घेतला? AD आणि हाईट घेतली EN. आणि या ट्रायंगल सोबत मी इकडचा कोणता ट्रायंगल घेतला? हा BDE घेतला होता. आता आपण काय करणार? परत हाच ट्रायंगल घेणार ADE आणि आता त्याच्यासोबत कोणता ट्रायंगल घेणार? CED. पहा, हा पण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. त्याची हाईट बाहेरची कोणती असेल? DM आणि बेस कोण असेल? EC. खेळ तोच आहे. तर या पद्धतीने एरिया ऑफ ट्रायंगल ADC परत असेल हाफ इंटू बेस घ्या AE इंटू हाईट घ्या DM. थर्ड स्टेटमेंट. पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा DEC, हा DEC हाफ बेस EC, हाईट DMच आहे त्याची बाहेरून आलेली DM. आता पहा बरं, हे जे दोन ट्रायंगल आहेत, हे दोन ट्रायंगल, दोन पॅरलल लाईनच्या मधले दोन ट्रायंगल आहेत. आठवा, या दोन ट्रायंगलची जर मी हाईट पाहिली, दोन पॅरलल लाईन मध्ये जे ट्रायंगल असतात, आजपासून एक अजून रूल लक्षात ठेवायचा. टू ट्रायंगल्स inscribed between two parallel lines always have equal areas. त्यांचा एरिया नेहमी सेम असतो. तर पॅरलल लाईन मध्ये हा जो ट्रायंगल आहे आणि हा जो ट्रायंगल आहे, त्या दोघांचा एरिया सेम असतो. आता त्याचाच आपल्याला बेनिफिट घेऊन थेल्स थेरम प्रूव्ह होतो. तर आता एक आपण काम करू.
चला, इथपर्यंत प्रूफ झाल्यानंतर स्टोरी पुढे घेऊन जाऊ. आता पहा, चला आता रेशो घ्या पहिल्या दोघांचा. एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन, एकच मिनिट हा, खूप महत्वाचा कॉल आहे. आता आपण रेशो घेऊ पहिल्या दोन ट्रायंगल्सचा. ते बोलू नका, सांगा या रेशोत काय होईल? हाफ हाफ कॅन्सल होईल, EN कॅन्सल होईल. तर इथं रेशो येईल AD:DB. हे आपलं समजा इक्वेशन 5 आहे. हे नंबर द्यायला बिलकुल भ्यायचं नाही. तुम्ही प्रत्येक स्टेपला नंबर देऊ शकता. नाही तर पुस्तकात कशाला दिलंय त्याचाच पाठ करून जायचं. असं काही करायचं नाही आगाऊपणा. सरळ सरळ तुम्ही जर सुधरत नसेल, कोणती स्टेप कुठं कामाला येणार आहे, तर प्रत्येकाला नंबर देऊ शकता. किती द्या ते कोणी तुम्हाला रोखणार नाही. अँड आता लगेच पुढचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ADE, एरिया ऑफ ट्रायंगल DEC. हा काय आहे? DM हाफ हाफ कॅन्सल, AE:EC. आता तुम्ही बघा, फ्रॉम 5 and 6, एक महत्वाची गोष्ट, 5 मध्ये आणि 6 मध्ये वरचा ट्रायंगल तर एकच आहे. ठीक आहे. तर हा जर इकडे AD ला इक्वल असेल तर इकडे AE ला त्याला काही प्रॉब्लेम नाही. आता मी तुम्हाला सांगितलं, हा ट्रायंगल BDE आणि DEC दोन पॅरलल लाईन्स मध्ये असलेल्या ट्रायंगल्सला सेम बेस आहे, दिसतो. पॅरलल लाईन्स मध्ये बेसही सेम असतो आणि तुम्हाला माहितीये, दोन पॅरलल लाईन मध्ये कुठेही जा हाईट सेम असते. तर BDE आणि DEC चा बेस DE सेम आहे, हाईटही सेम आहे. केस नंबर 4, बेस आणि हाईट सेम, तर एरियाज ऑफ ट्रायंगल्स आर सेम. लिहिलं होतं काल 1:1 रेशो. कळलं कुठली लिंक कुठं असते? हे सगळं शिकलं पाहिजे, नाही तर काही कामाचं नाही. बोलायच्या गप्पा आहे. तर याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता, इथून तुम्ही सरळ म्हणू शकता की हे दोन ट्रायंगल सेम आहेत, म्हणून AD:DB is equal to AE:EC as area of triangle DEC is equal to area of triangle BDE. Hence proved. समजलं? एकदा सगळ्या स्टेप बघून घ्या. मी आज म्हणल्याप्रमाणे हे प्रूफ इथूनच फायनल करून घरी जायचं, काही अडचण नाही. चलो, क्वेश्चन साठी PDF घेऊ. इथे आपल्याला 6.1 मध्ये फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. ऑल सर्कल्स आर कॉन्ग्रंट और सिमिलर. सिमिलर असतात. कॉन्ग्रंट तेव्हाच असतात जेव्हा रेडियस सेम असते. काल आपण याच्यावर बोललोय, चालू द्या. ऑल स्क्वेअर्स आर, समजा साइड याची 2 आहे आणि याची 4 आहे, तर कॉन्ग्रंट कशी होती? सिमिलर असतात, नो प्रॉब्लेम. ठीक. ऑल डॅश डॅश ट्रायंगल्स आर सिमिलर, इक्विलॅटरल सिमिलर असतात. त्याचं काय कारण आहे की याची साइड x असेल आणि दुसऱ्याची y असेल, तर रेशो बघा x:y. आपण काय पाहिलं, साइडचे रेशो प्रोपोर्शनल असतात.
इथं रेशो प्रोपोर्शनल येतील आणि अँगल कॉन्ग्रंट असतात. कालच बोललो त्याचा रेशो काढायचा नाही. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये अँगल नेहमी 60 डिग्री असतो. ईच अँगल. मग तो किती मोठा ट्रायंगल असो किती लहान असो, कारण अँगल चेंज होत नाही. चला पुढे. Two polygons of the same number of sides are similar if their corresponding angles are congruent. आपण काल बोललेले दोन रूलच येते. काय झालं? कॉन्ग्रंट म्हणजेच इक्वल. तेवढं काय हे रे बाबा. देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर. आता मी इथे इक्वल म्हणणार नाही. प्रोपोर्शनल. चला याला म्हणतात सीबीएसई ची एक्झरसाइज. काल आपण याला एक पदवी दिली ना, कचरा. कचऱ्याची पदवी दिली याला. चला इकडे या. हा आता क्वेश्चन म्हणतो, गिव्ह 2 डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ पेअर ऑफ सिमिलर फिगर्स. देऊ शकता. वरच्याला खाली उचलून आणायचं आहे. ठीक आहे. सर्कल्स, स्क्वेअर्स, नॉन सिमिलर फिगर्स, सर्कल अँड ट्रायंगल. ठीक नाही. एक सर्कल आणि ट्रायंगल कधी सिमिलर होईल का? होऊ शकत नाही. मग कॉन्ग्रंट होईल का? सिमिलर होत नाही तर कॉन्ग्रंट व्हायचा प्रश्नच नाही. तर इथं तुम्ही द्या एखादा सर्कल आणि ट्रायंगल. हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे. हा ओपन एंडेड आहे. नाही तर म्हणताल हा सर याचं उत्तर तर वेगळंच दिले. हे पण त्याचं उत्तर आहे. चला हे दोन डबडे बघा. हे सिमिलर आहेत का? तर सिमिलर साठी आपण फक्त साइडचे रेशो पाहतो. तर इथे 1.5. आता आपण असं जर घेतलं, रेशो ऑफ ऑल करस्पॉन्डिंग साइड्स इज. तर इकडून 1.5 घ्या आणि इकडून एक 3 घ्या. तर पहा हा 15:30 होईल. म्हणजे हा 1:2 होईल. तर रेशो झाला 1:2. असा प्रत्येकाचा सेम येतो. तर तुम्ही असं म्हणू शकता, SP:TA, SR:DC, RQ:CB, QP:PA. सगळ्यांना इक्वल टाकून द्यायचं मध्ये, रेशो सेम. तर सगळ्याच्या पुढे इक्वल द्यायचं 1:2. झालं. तर याचा आन्सर येईल येस. बोथ आर सिमिलर. छान. अशीच प्रगती करा. पुढे चला. बघा संपली एक्झरसाइज. म्हणजे काही लिमिटच नाही. आता सेकंड एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन म्हणतो, दिलेल्या फिगर 6.17 मध्ये 1 and 2 अशा दोन फिगर्स आहेत, ज्या दोन्ही मध्ये DE इज पॅरलल टू BC. तर पहा आपण घेऊ फर्स्ट एक्झाम्पल. इथं दिलेलं आहे DE पॅरलल BC. इकडे लक्ष द्यायचं आहे इन ट्रायंगल ABC. आपल्याला म्हणतं की पहिल्यामध्ये EC ची लेंथ फाइंड करा. मग इथं आपण लिहू शकतो बाय BPT. BPT लिहा किंवा थेरिस थेरम लिहा. BPTच लिहित जा जनरली. तर BPT नुसार आपण काय हे दिलंय ना, तर BPT नुसार काय होईल, AD is to DB is equal to AE is to EC. बस आता व्हॅल्यूज ठेवायच्या. 1.53 आताच काढलं, हाफ होतं हे. तर हे 1 बाय डब्बा, हे EC. तर इथून EC ची जी व्हॅल्यू येते ती येते 3 by 1.5. तर इट बिकम्स 2 सेंटीमीटर. हा झाला पार्ट 1. सेकंड मध्ये परत बघा, PE पॅरलल BC
सो बाय पीपीटी लक्ष समोर असलं पाहिजे. एडी इज टू डीबी. ज्यांना वाटते आम्हाला जमते त्यांना सांगा, मी चांगले प्रश्न देतो. हे फक्त पुस्तकातलं म्हणून खुश होऊ नका. व्हॅल्यूज ठेवा. इथं एडी फाइंड आउट करायचं आहे. डीबी 7.2 आहे. हे 1.8 5.4. तर इथून एडी तुम्ही घेऊ शकता. ही प्रोसेस आहे काढण्याची, डायरेक्ट आन्सर लिहायचं नाही. सगळ्यांचे डेसिमल सेम प्लेसेसवर आहेत. तर इथून येते 18 3 54 आणि इथे 2.4. यावरून इथे एडी ची लेंथ असेल 2.4 सेंटीमीटर. आता इथे आपण डायरेक्ट बीपीटी ला अप्लाय केलेलं आहे. हळूहळू क्वेश्चनची लेवल वाढते. चलो आगे बढ़ेंगे. आता आला पुढचा प्रश्न. हा छान आहे, तुम्हालाही थोडासा विचार करायचा आहे. असं करतो का? एक मिनिट. वही पेन काढा, थोडं डोकं लावा. पहा इथं काय म्हटलेलं आहे, ई अँड एफ. क्वेश्चन वेगळा आहे का? ही फिगर वेगळी आहे. ठीक आहे, चलो इसको यहां से उठा दो. त्याचं काही काम नाही. हा क्वेश्चन वेगळा आहे. आपण म्हणतात तसं करूया. E and F are points on the sides PQ and PR respectively of triangle PQR. आपण एक ट्रायंगल PQR काढू, ते म्हणतात तसा. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोन पॉइंटर ई कशावर आहे? PQ वर. आणि इकडे आहे तो F PR वर. ज्या साइडवर आहे तिथंच घ्यायचं. परत खाली म्हणतं for each of the following cases state whether EF is parallel to QR. वेदर आहे म्हणजे सांगा आहे की नाही. तर या आपल्याला पाहायचे की EF पॅरलल होईल की नाही. आता हा झाला कॉन्व्हर्स. ठीक आहे, साइडचा रेशो सेम असेल, सॉरी पॅरलल असेल तर रेशो काढतो आपण. पण पॅरलल आहे असं जेव्हा प्रूव्ह करा म्हणतात तेव्हा काय करायचं, साइडचे रेशो घ्यायचे करस्पॉन्डिंग आणि मग चेक करायचं. ठीक आहे, जसं फर्स्ट केस मध्ये नीट समजून घ्या. आपण काय लिहूया, पीई इज टू EQ घेऊया. पीई आणि EQ चा रेशो 1 by 1 चेक करा. आपल्याला माहित नाही ते सेम आहे की नाही ते. आधी सेपरेटली रेशोज काढा. पीई ची लेंथ पहा 3.9, EQ 3. तर रेशो किती येतो 1.3:1. ठीक आहे, पुढे कोणता रेशो आहे, PF इज टू FR. PF 3.6 2.4. तर इथं येतं 3:2. आलं लक्षात. आता काय कळलं, PE इज टू EQ इज नॉट इक्वल टू PF इज टू FR. ठीक आहे, therefore EF is not parallel to QR. कारण रेशो सेम नाही, तर हे नाही. आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा रेशो सेम नसतो तेव्हा रिझन द्यायचं नाही. नाही तर म्हणताल बाय बीपीटी. बीपीटी हे सांगत नाही, बीपीटी ट्रू केस मध्येच म्हणतात. रेशो सेम असेल तर बाय द कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी म्हणा. कळलं का? नाहीतर हा सर जसं आहेला रिझन द्यालो तसं नाहीला बीपीटीच रिझन आहे का? बीपीटी आहे बद्दल बोलते, नाही बद्दल नाही. मनानं काही रिझन देऊ नका. इथं कळलं रेशो सेम नाही तर हे पॅरलल नाही. ही झाली फर्स्ट केस. थांबा, पुढे पुढे पळू नका.
आता इथे पीई इज टू EQ म्हणजे QE आहे. सेगमेंट आहे, त्याला मागे पुढे करून लिहिता येतं. हा 4 हा 4.5 डेसिमल उडवा, 5 ने डिवाइड करा, रेशो 8:9 येईल याचा. आता पुढे चला, PF RF म्हणजेच FR हा आहे 8:9 डायरेक्ट दिलेला आहे. तर इथे आपण म्हणू शकतो PE is to QE, PF RF are equal. Therefore, by converse of BPT आपण म्हणू शकतो EF is parallel to QR. समजलं? असेल तर रिझन द्या, नसेल तर नाही. नाही तर दोन्हीला म्हणतात बीपीटी मुळे आहे, बीपीटी मुळेच नाही, असं होणार नाही. दोन्हीपैकी एकच खरं असेल. आता तुम्हाला इथे एक त्रास होणार आहे थर्ड केस मध्ये. तो त्रास मी तुम्हाला देतो. काय देतो? तुम्ही स्वतः ट्राय करा, मग मी सांगतो. तुम्ही चुकलात की मी सांगतो. आणि मोस्ट केसेस मध्ये चुकणार हे मला माहिती आहे. करा. अडचण आलीये, आपल्याला पुढचे क्वेश्चन्स करायचे, मोठी एक्सरसाइज आहे. आपण सरळ लिहूया पहिल्यांदा PE is to EQ. ठीक आहे. आपल्याला जे माहिती आहे तेच लिहायचं कधीही. गिवन नंतर बघूया. आता ज्यांना जमलं नाही किंवा जमलं दोघांनी पण लक्ष द्या. इथं मला PE ऑलरेडी आहे म्हणून मी PEच लिहितो. पण बघा EQ इथं कुठेही नाहीये. तर EQ कसा येईल? पूर्ण PQ मधून PE मायनस केला तर येईल की नाही? त्यांना तेच अपेक्षित होतं. तुम्ही तसं पाहता की नाही? तर इथे तुम्ही लिहा PQ मायनस PE. यालाच आपण डिव्हिडेंडो म्हणतो. बघा मायनस केले आणि त्याला लिहिले. आधी इन्व्हर्टेंडो करतात, मग डिव्हिडेंडो करतात. तर आपण त्याला डायरेक्ट करायलो. तर ही व्हॅल्यू किती आहे? 0.18. PQ किती आहे पहा? 1.28. आणि त्याच्यातून परत 0.18 सबट्रॅक्ट करा. हा झाला 0.18, 1.1 येतो हा 10. ठीक आहे. म्हणजे किती आले? सरळ सरळ हा रेशो, दोघांचे डेसिमल कॅन्सल, वर 18 खाली 110, 0. आता ऍडजस्ट करा, याला कितीने करता डिवाइड? 2 ने करा. 9:55 येऊ द्या. रेशो एवढा कसा आला म्हणून परेशान होऊ नका. आता PF is to FR कडे या. PF आहे का? आहे. FR पडला नाही. PR FR कुठे आहे? PR मधून PF मायनस करा. सेम केस आहे. तर ही व्हॅल्यू 0.36 हा किती आहे? 2.56 मायनस 0.36. इथे किती येत आहे? 2.20. 36. मला वाटते हे तेच यायले. कारण बघा ह्यालाच हाफ करून येतं ते. तर इथून तुम्ही म्हणू शकता PE is to EQ equals PF is to FR. हे सेम होईल. So, by the converse of BPT, EF is parallel to QR. तर कधी कधी तुम्हाला एखादी केस अशी देतात जिथे डायरेक्ट रेशो दिसत नाही, तर तिथे प्लस मायनस करून ऍडजस्ट करत जा. आले इथपर्यंत लक्षात? स्टेप बाय स्टेप गोष्टी शिका. एकदा टाइमपासला बसलो नाही आपण. चला नेक्स्ट. 6.18 ही फिगर आहे. ती आपण कट केली होती. LM पॅरलल CB आणि LN पॅरलल CD. तर हे प्रूव्ह करायचंय. थोडंसं लक्ष द्या. प्रूफ वाले जेवढे क्वेश्चन असतात तिथे बिलकुल शहाणपणा न करता आधी तुम्ही लिहायचं गिवन. काय गिवन आहे?
LM पॅरलल CB and LN पॅरलल CD. मग लिहायचं टू प्रूव्ह AM is to AB equals AN is to AD. चला, मला वाटते 2 मिनिटं विचार करा. करा, ट्राय करा. तर लक्ष द्या, काही अवघड नाही. इथेच हेल्प करतात कॉम्पोनेंटू डिव्हिडेंडू. पण आपल्या सिलेबसमध्ये कॉम्पोनेंटू नाहीये म्हणून आपण तिथे +1 चा खेळ करतो. आता +1 काय असते दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा या इन ट्रायंगल ABC वरचा दिसला, काय लिहिणार आपण परीक्षेमध्ये लिहायचं तसं ML पॅरलल CB हे सगळं लिहायचं. मग इथं आपण लिहिणार बाय BPT. रेशो काय होईल, AM is to MB. बघा हा रेशो AL is to LC ला इक्वल होईल. आपण फक्त ABC ट्रायंगल बद्दल पाहिलोय वरचाच. हा जर याला पॅरलल असेल तर हा रेशो या रेशोला सेम. ठीक आहे, हा द्या 1. आता पुढे या इन ट्रायंगल ACD. इथे कोण आहे, LN पॅरलल CD. परत बाय BPT. हे प्रूफ IMP आहे. हे तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकते. चला, तर इथं BPT नुसार काय होणार, अगेन AN is to ND is again AL is to LC. 1 and 2 from 1 and 2 RHS सेम म्हणून LHS सेम. तर इथं आपण म्हणू शकतो AM is to MB is equal to AN is to ND. इथून मेन स्टेप सुरू होते. आता शांत डोक्याने पहा, वर AM आहे, इथं AM आहे, AN आहे, इथं AN आहे. सगळेजण हेन्स प्रूव्ड लिहितील नाही. खाली AB आहे, इथं MB आहे. समजून घ्या, AD आणि ND आहे म्हणून हे डायरेक्ट नाही होणार. तर तुम्ही जर इथे +1 केला, दोन्हीकडे +1 केला तर क्रॉस मल्टिप्लाय करायला तुम्ही हे झालं. ते +1 करून क्रॉस मल्टिप्लाय करून जे भेटतं ना त्यालाच कॉम्पोनेंटो म्हणतात. स्टेट बोर्ड मध्ये त्याला कॉम्पोनेंटो नाव आहे. इकडे तसं दिलं नाही. पण इथं प्रॉब्लेम काय होते, नीट बघा मी काय करायलो. मी जर ऍज इट इज याच्यात +1 केला आणि याच्यात +1 केला तर बिलकुल क्रॉस मल्टिप्लाय करून काय येईल, AM प्लस MB खाली MB. AM आणि MB ला जर ऍड केला तर AB मिळतो, बिटवीननेस. तर इथं तुम्हाला कोण भेटणार, AB. खाली कोण भेटणार, MB. जर तू याला इन्व्हर्ट इंटू केलं तर खाली AB येतोय पण वर AM कुठं आला. इथे तुम्ही या स्टेप मध्ये कधी इन्व्हर्ट इंटू आहे म्हणून उगच वापरायचं नाही. इथे लॉजिक लावा, आपल्याला जे पाहिजे ते भेटतंय की नाही. म्हणून क्वेश्चन मध्ये कधीही आपल्याला कुठे जायचंय तो रस्ता मी अनालाइज करत होतो. आता याला 3 नंबर देऊ आपण. आता आपण घेऊया बाय इन्व्हर्टिंग. आता इन्व्हर्ट इंटू शब्द नाहीये तुम्हाला, ठीक आहे. इन्व्हर्टिंग केलं तर हा काय होईल, इक्वल रेशोला रेसिप्रोकल केलं तर त्यांची व्हॅल्यू सेम राहते. असं करा. आता ह्याच्या तुम्ही +1 करा. +1 करण्याचा अर्थच काय असतो, कॉम्पोनेंटू. -1 करणे म्हणजे डिव्हिडेंडू. वर +1 खाली -1 करणे म्हणजे कॉम्पोनेंटू डिव्हिडेंड. इथं +1 केला, त्याला बॅलन्स करण्यासाठी इकडे पण +1 करा. आता MB क्रॉस मल्टिप्लाय करून AM येईल आणि डिनॉमिनेटरला परत AM येईल. आलं. इकडे ND प्लस AN खाली परत काय येईल, AN. MB AM, MB आणि AM ABच होतात, नो डाऊट. इथं AB आला, खाली कोण आला, AM. पहा, कळलं. मागच्या केसमध्ये येत नव्हता, डायरेक्ट +1 करून येत नाही. ND AN ला ऍड केलं तर AD येतं, खाली कोण आहे, AN. पुन्हा बाय इन्व्हर्टिंग, वर कोण जाईल, AM AB. इक्वॅलिटी मध्ये इन्व्हर्टिंग करता येतं.
हेन्स प्रूव्ड. समजलं? हे IMP क्वेश्चन आहे. तर बीपीटीचे क्वेश्चन सोडवताना थोडीशी काळजी घ्यायची. आपण जेव्हा कॉम्पोनेंट वगैरे लावतो तेव्हा ते बरोबर करतोय की नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं. +1 करून मोकळं व्हायचं नाही. मग तुम्ही इन्व्हर्स करूनही उपयोग होत नाही. कारण जे पाहिजे ती टर्म बनत नाही ना. क्वेश्चन बनवताना चांगलं डोकं लावलंय. ठीक आहे? हा चांगला प्रश्न आहे आणि सेम प्रश्न स्टेट बोर्ड मध्ये आहे. तिथं त्यांनी कॉम्पोनेंटू डिव्हिडेंडूने केलंय. ते त्या मुलांना तशी सवय असते. तुम्ही +1 मेथडनं लक्षात ठेवायचं. +1 म्हणजे काय नाही, क्रॉस मल्टिप्लाय करायला तयार झाले तुम्ही. ठीक आहे? पाहायचं तर कोणी पाहून घ्या याला. चला क्वेश्चन काय म्हणतो पहा. 6.19 फिगर मध्ये टीई पॅरलल AC, टीई पॅरलल AC. थोडस लक्ष द्या याच्याकडे. हे थोडस झेब्रा क्रॉसिंग आहे. थोडस लक्ष देऊन पहा. टीई कोणाला पॅरलल आहे? AC ला. आणि हा जो DF आहे तो AA ला. हे देण्यामागचं कारण तुम्हाला 2 ट्रायंगल निवडता आले पाहिजे. तर त्याच्यावरून ह्यांचा रेशो सेम असतो ते प्रूव्ह करा. करा 2 मिनिटं विचार. झालं, खूप छान. हे सोपं आहे. चला पहिला ट्रायंगल. इन ट्रायंगल BAC असा घ्या. कोणता घ्या हो? BAC घेतला तर त्याच्यात काय सांगितलंय? BAC मध्ये बघा TE पॅरलल AC. जे हा ट्रायंगल आहे तर या बेसला हा पॅरलल आहे. ठीक आहे? म्हणून इथं लिहा बाय BPT. काय येईल? BD is to AD, BD is to AD, BE is to EC. ठीक आहे, याला 1 नंबर द्या. आता काय होईल? आता दुसरा ट्रायंगल. इन ट्रायंगल BD नाही BAE. BAE मध्ये या. कोण कोणाला पॅरलल आहे? DF पॅरलल AE बाय BPT. इथला रेशो काढा. BD is to DA आणि BF is to FE. हे सेकंड. बघा दोघांची LHS सेम आहे, RHS सेम होईल. तर इकडून येणार. चला आधी हा घ्या वाटल्यास जसं पुस्तकातील आहे. PF is to BFE is equal to BE is to EC. Hence proved. किती छान. फक्त इथं तुम्हाला हे झिगझॅग लाईन बघायच्यात. ट्रायंगल प्रॉपरली निवडायचे नाही तर चुकते. प्रश्न सोपा आहे पण ट्रायंगल चुकला की चुकले. आणि ट्रायंगल निवडण्याची टेक्निक काय? कोणते 2 पॅरलल बघायचे त्यानुसार ट्रायंगल पकडायचं. हा याचा मेन मुद्दा होता. चलो आगे बढ़ेंगे.